सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मोहाडी तहसील हद्दीत अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुरूच, एकूण 6,06,000 रुपये 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त। भंडारा पोलीस स्टेशन परिसरात मोहाडी पोलीस अंमलदार मालाधरे पेट्रोलिंग करीत असताना मौजा रामपूर शिवारातील सूर नदी पात्रात पोहोचले असता अवैध रेती उत्खनन करणारे एक इसम व निळ्या पांढऱ्या रंगाचा स्वराज 774 XT कंपनीचा क्रमांक MH36 L 6761 व त्याचा चेरिश क्रमांक 7051 किंमत अंदाजे 5 लाख रुपये व लाल रंगाची ट्रॉली विना चेरिश क्रमांकाची किंमत 1 लाख रुपये, त्या ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती अंदाज किंमत 6,000 रुपये असा एकूण 6,06,000 रुपये 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विना परवाना अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर मिळून आले। तेथील पोलीस स्टेशन हे फक्त दिखावा म्हणून एखादीच कारवाई दिखावा म्हणून करतात। त्या पोलीस स्टेशन समोरून प्रत्येक अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक रात्रंदिवस सुरूच असतात आणि मोहाडी तहसील हद्दीतील टाकळी, भोसा, खमारी, सुरसंगम, कोथरुणा, लिलाव झालेले नीलज घाटातून अवैध रेती तस्करीचे वाहतूक होत असतो। त्यात फक्त नाममात्र अमावस्या पौर्णिमेलाच कारवाई त्या विभागाकडून करण्यात येते। तहसील कार्यालय यांचे पथक फक्त नाममात्र असतात। या अवैध रेती उत्खनन करणारे ट्रॅक्टर चालक वर अपराध क्रमांक 44/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 48(8) जमीन महसूल सह कलम 7(9) पर्यावरण संरक्षण अधिनियम सह कलम 50(177) मोवाका कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात श्री सुरेंद्र बेलखेडे हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।